नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कंप्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट पर्यावरणपूरक पद्धतीने लावणं आता शक्य होणार आहे। त्याचबरोबर कचरा साठवण्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या, पाण्याच्या स्रोतांचं प्रदूषण कमी होईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सन 2026-27 या वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या गरजेनुरूप वापरण्यास गॅस उपलब्ध होण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान वापरून प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे। धोरणांच्या अंमलबजावणीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे। हा प्रकल्प PPP आणि हायब्रिड अँटी तत्वावरती राबवण्यात येणार आहे। हे धोरण कचऱ्याचं ऊर्जा आणि खतामध्ये रूपांतर करून रोजगार आणि संपत्ती निर्माण करणार आहे। राज्याच्या नागरी भागातील कचऱ्याचं विलगीकरण, संकलन, प्रक्रिया आणि स्वच्छ ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करणं या धोरणाचा उद्देश आहे। या धोरणाद्वारे कंप्रेस्ड बायोगॅसच्या उत्पादनास आणि घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेच्या एकत्रीकरणास प्रोत्साहन दिलं जाणार आहे। यामुळे घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेवरील भार कमी होईल, सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा होईल आणि हरितगृह वायूचं उत्सर्जन कमी झाल्यामुळे वातावरणाची गुणवत्ता देखील वाढीस लागेल। त्यानंतर जमिनीचा ऱ्हास, वायू प्रदूषण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नागरी कचरा आणि कृषी कचरा स्रोतांवरती कंप्रेस्ड बायोगॅस उपक्रमांना प्रोत्साहन देणं हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे। या धोरणामुळे ऊर्जा आणि आयातीमध्ये घट होईल, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनामध्ये घट देखील पाहायला मिळेल आणि औद्योगिक आणि घरगुती क्षेत्रासाठी स्वच्छ इंधनाचा पर्याय उपलब्ध होईल। नागरी सेंद्रिय घनकचरा, शेतातील अवशेष, पशुधन कचरा, इतर जैव घटक आणि कचरा उघड्यावर जाळण्याला अटकाव होऊन प्रदूषण कमी होईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं होणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी आता कंप्रेस्ड नॅचरल गॅस हे बनवण्यासाठी आणि बायोगॅस धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला पाहायला मिळेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।